नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीने आता खूपच जोर पकडला आहे. कारण मतदानाला आता बोटावर मोजण्या इतपत दिवस उरलेले आहेत. 15 जानेवारीला मतदान आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. सर्वच पक्षातील उमेदवारांच्या त्यांच्या प्रभागामध्ये रॅलीज, कोपरा सभा, मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठीवर जास्त जोर आहे आणि त्याचबरोबर समाज माध्यमांवर देखील खूप ॲक्टिव्ह आहेत. आपल्या दररोजच्या भेटीगाठीचे व्हिडिओज, रील्स लगेचच समाज माध्यमांवर टाकून मतदारांशी संवाद साधण्याचा ट्रेंड सध्या खूप जोरात सुरू आहे. याचवेळी सर्व पुणेकरांचे लक्ष 14 जागांवरील होणाऱ्या अत्यंत चुरशीच्या लढतीवर असणार आहे. त्या कोणत्या जागा आहेत ते आपण प्रत्येक भागामध्ये पाहूयात. यातील पहिला भाग असणार आहे प्रभाग क्रमांक 5 कल्याणी नगर वडगाव शेरी मध्ये भाजपचे नारायण गलांडे विरुद्ध राष्ट्रवादीचे सचिन भगत यांच्यामध्ये होणाऱ्या रंगतदार लढतीचा. कल्याणी नगर आणि वडगाव शेरी हा एकूण 82,517 मतदार असणारा उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय, त्याचबरोबर मंदिर, चर्च, गुरुद्वारा यांचा संगम असलेला प्रभाग आहे. भाजपचे नारायण गलांडे हे कृष्णानगर सैनिकवाडे येथे राहत असल्याने त्यांना सर्वच समाजातील मध्यमवर्गीय लोकांच्या अडचणींबद्दल जास्त जाण आहे असे म्हणता येईल आणि त्यांच्याद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांद्वारे सर्वसामान्यांशी असणारा जनसंपर्क हा देखील दांडगा आहे आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे असे मानले जाते. त्याचबरोबर त्यांच्या राहण्यातल्या आणि अजून तरी जपून ठेवलेला साधेपणा हा उच्चभ्रू सोसायटीमधील मतदारांना भविष्यात यांच्याकडून कामे होऊ शकतात याची हमी देणारा आश्वासक चेहरा वाटतो. त्यामुळे त्यांना मतदारांचा मिळणारा प्रतिसाद हा उल्लेखनीय आहे. त्यांच्या विरुद्ध लढणारे राष्ट्रवादीचे सचिन भगत जे धनलक्ष्मी सोसायटी गणेशनगर येथे राहणारे माजी नगरसेवक आहेत. त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड दांडगा अनुभव आहे आणि त्यांनी त्यांच्या टर्ममध्ये जो पूर्वी खराडी यानं वडगाव शेरी प्रभाग होता त्यामध्ये अनेक कामे केलेली आहेत असा ते दावा करतात. कल्याणी नगर वडगाव शेरीमध्ये पाणी टंचाई हा खूप ज्वलंत प्रश्न आहे आणि सचिन भगत यांनी त्यांच्या टर्ममध्ये तो अत्यंत प्रभावीपणे सभागृहामध्ये उपस्थित केला. त्याचबरोबर कष्टाने उभारलेल्या घरांवर जेव्हा बेकायदेशीर बांधकाम म्हणून महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली तेव्हा सचिन भगत यांनी सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर देखील तो प्रश्न अत्यंत तळमळीने मांडला. त्यामुळे त्यांना मिळणारा मतदारांचा प्रतिसाद हा देखील उल्लेखनीय आहे. निवडणुकीमध्ये एकमेकांविरुद्ध जे काही डावपेच टाकायचे असतात त्याची सुरुवात झालेली आहे आणि ही लढाई समोरासमोर आणि लढाईचे नवीन स्वरूप असणाऱ्या व्हिडिओ रील्समुळे सर्वच मतदारांपर्यंत काही मिनिटांपर्यंत पोहोचत आहे. तर तसे डावपेच टाकण्याची सुरुवात दोन्हीही उमेदवारांनी सुरू केलेली दिसत आहे. शेवटी ही निवडणुकीची लढाई अनुभव आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणार आहे हे नक्की. आणि त्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, मतदारांचा कौल कोणाला दिला जाणार हे येत्या 16 जानेवारीला सर्वांनाच कळून येईल. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.